नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आता पाहणार आहोत सकाळच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूया. ठाण्यामध्ये दहीहंडी उत्सवात थरांचा थरार पाहायला मिळाला. जय जवान पथकाने 10 थर रचण्याचा प्रयत्न केला, मात्र 9 थर रचल्यानंतर थोडक्यात 10 थरांचा विक्रम थोडक्यात हुकला. ठाण्यात गोविंदा पथकांचा उत्साह पाहायला मिळाला. जोगेश्वरीतील जय जवान पथकाने ठाण्यातील रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवात 9 थर लावले. ठाण्यामध्ये शिवाजी पाटील यांनी आयोजित केलेली स्वामी प्रतिष्ठान मंडळाची दहीहंडी लालबाग राजा मित्रमंडळानं दुसऱ्या प्रयत्नात फोडली. ही दहीहंडी फोडल्यानंतर लालबाग राजा मित्रमंडळानं ढोल ताशाच्या गजरात सेलिब्रेशन केलं. ठाण्यात शिवाजी पाटील यांनी आयोजित केलेल्या स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकानं 9 थरांची सलामी दिली आणि शेवटच्या थरावरील गोविंदा पथकानं सलामी दिल्यानंतर मात्र कोकण नगर गोविंदा पथकाचं गोविंद खाली कोसळले आणि एकूणच गोविंदा उत्सवातील थरांचा थरथराट या ठिकाणी पाहायला मिळाला. वरळीमध्ये जांभोरी मैदानात भाजपकडून दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या उत्सवाला हजेरी लावली. विशेष म्हणजे यावेळी गोविंदांनी मानवी थर रचून छत्रपती शिवाजी महाराजांचा अफजल खान वधावरील पोवाडा आणि प्रसंग सादर केला. पालघरच्या चिंचणी कोळीवाड्यात साधारण 30 फूट उंचीच्या लाकडाच्या खांबावर दहीहंड्या बांधल्या जातात आणि या दहीहंड्या कुणीही फोडू नये यासाठी खांबावर तेल लावून पाणी मारलं जातं. अनेक तरुण दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात, पण सतत पाणी मारलं जात असल्यानं कुणीच हंडीपर्यंत पोहोचत नाही. गोविंदांची हंडी फोडण्याची धडपड पाहण्यासाठी ग्रामस्थांची इथे मोठी गर्दी असते. रायगडच्या अलिबागमधील कुर्डूसमध्ये विहिरीच्या मध्यभागी हंडी बांधण्यात येते. विहिरीच्या काठावरून उडी मारून ही हंडी फोडली जाते. अतिशय चित्तथरारक अशी ही हंडी पाहण्यासाठी अवघा गाव विहिरीभोवती जमा होतो. साईबाबांच्या शिर्डीतही पारंपरिक पद्धतीनं गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. साई समाधी मंदिरात दहीहंडी फोडण्यात आली आणि यावेळी साईबाबांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. घाटकोपरमध्ये आमदार राम कदम यांच्या दहीहंडी महोत्सवात भाजप नेते एव्हरग्रीन आणि एनर्जेटिक नेते किरीट सोमय्या यांनी हजेरी लावली. त्यांनी 3 थरांवर चढत सलामी दिली. राम कदम यांच्या दहीहंडी सोहळ्यात भाऊ कदम यांनीही हजेरी लावली आणि यावेळी भाऊनं ढगाला लागली कळ या गाण्याच्या काही ओळी गायल्या आणि किरीट सोमय्यांनी त्यावर ठेका दिला. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये दहीहंडीचा जोर पाहायला मिळाला. विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी बुलढाणा जिल्ह्याच्या चिखलीमध्ये साजरी केली जाते. आमदार श्वेता महाले यांच्या पुढाकारातून ही दहीहंडी फोडली जाते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दहीहंडीमध्ये युवकांचा उत्साह वाढवण्यासाठी सैराट फेम रिंकू राजगुरू तर बॉलिवूड सिने अभिनेत्री जरीन खान देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दहीहंडीचा उत्सव शिगेला पोहोचला होता आणि या दहीहंडी उत्सवाचे ड्रोनद्वारे काही दृश्य टिपण्यात आली. दादरमधील प्रसिद्ध आयडियलची दहीहंडी विशेष चर्चेत होती. दहीहंडी सोहळा साजरा करताना लहान मुलांनी मर्दानी खेळ सादर करत उपस्थितांची मनं जिंकली आणि या मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं विशेष लक्षवेधी ठरली. दक्षिण मुंबईत गिरगावमध्ये शिवसेना उबाठाकडून दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी बदलापूर अत्याचाराच्या घटनेवर आधारित विशेष नाट्य सादर करण्यात आलं. बदलापूरमधील पीडितेवर झालेले अत्याचार आणि आरोपीचा वध करणारा नरसिंह असा प्रसंग सादर करत नराधमांना कठोर शासन करणारा संदेश देण्यात आला. कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दहीहंडी उत्सवात सहभाग घेतला. त्यांनी श्री गणेश गोविंदा पथक भोईवाडा कल्याणच्या गोविंदा पथकात ते स्वतः सहभागी झाले होते. सोलापुरात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. सोलापुरात मानाच्या दहीहंडी फोडण्यासाठी बाळ गोपाळ सहभागी झाले होते.
पिंपरी चिंचवडमध्ये दहीहंडी उत्सवासाठी ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू स्वप्नील कुसाळेनं हजेरी लावली। दहीहंडी उत्सवासारखे अनेक पारंपरिक खेळ कसदार खेळाडू तयार करतात, त्यामुळे प्रशासनानं अशा खेळांना अधिक प्रोत्साहन द्यायला हवं असं स्वप्नील कुसाळे यावेळी म्हटलं। रायगडमध्ये देखील मुंबईप्रमाणे दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला। रायगडमधील अलिबागमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली। अलिबागमध्ये भाजपच्या वतीनं कमळ दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। जनता पार्टी उरणमध्ये काँग्रेस पक्षाकडून तालुक्यातील सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वात दहीहंडी उत्सव पार पडला। यावेळी सिने अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या उपस्थितीनं सर्व प्रेक्षकांचं लक्ष वेधलं। तसंच अनेक पथकांनी थर लावत दहीहंडीचा आनंद उलटला आणि यावेळी मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची आणि गोविंदांची गर्दी पाहायला मिळाली। हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की या जल्लोषात गोंदिया जिल्ह्यामध्ये 1.5 दिवसाच्या श्रीकृष्णाला निरोप देण्यात आला आणि यावेळी जिल्ह्यातील भक्तांनी 1.5 दिवसांचा श्रीकृष्ण उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला। तर रात्री उशिरापर्यंत हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की या जल्लोषात श्रीकृष्णाला निरोप देण्यात आला। जिल्ह्यातील अनेक नदी नाले तलाव या ठिकाणी श्रीकृष्णाला निरोप विसर्जन करण्यात आलं।